तर आज मजुरासारखं काम करून मला तर लई चांगलं वाटलं. तसं कधी-कधी माणसाले भारी काम करायलाच पाहिजे. बाकी काही नाही, पण अंग मोकळं होऊन जाते. तर सगळ्याले राम-राम. मी करण. आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली बा इकडे ग्रामपंचायतच्या पाण्याच्या फिल्टरपासून. आता इथं मी आलतो या 2-2 कॅना भराले, ज्या की भरून झाल्यावर मला हातानंच घरी आणा लागल्या. कारण तर पप्पाही गाडी घेऊन कुठेतरी चालले गेलते. मग ह्या कॅना इकडे ठेवून मला आजीचा डब्बा घेऊन निघा लागलं पुन्हा हॉटेलाकडं. आता टाईमही भकमत झाला होता. आता आजीले भूक लागूनच होती. जसा मग मी डब्बा आणला तशीच जेवायला बसली. मग मी घरी वापस आलो आणि बसलो मस्त टीव्ही पाहत. आज तसा मला माझ्या 10वीचा जुना मित्र रवी भेटायला आलता. मग त्याच्या संग 2 गोष्टी केल्या आणि वापस टीव्ही पाहायला आलो. तर इकडे पप्पा उठले आणि त्याईनं आपल्याच मनाचं लावून दिलं. मग म्हणलं आता आपल्याला दुसरा काहीतरी इलाज पाहा लागते. मग इकडे बाहेर आलो, पाहतो तर इकडे हे पाणी साचते. तर मम्मी इकडे मुरुम टाकत होती. मग मम्मीनं मलाही त्याच कामी भिडवून दिलं आणि मम्मीला आता नाही म्हणावं बी नाही वाटत. ते कसं मम्मीने बोला करणे का तो करणे का. मग काय एकेकानी टोपले उचलत गेलो आणि मस्त बकाबक इकडे मुरुम टाकत गेलो. आता गाडीची तशी अडचण तर होतच होती. मग पप्पानं गाडी साईडला घेऊन टाकली. मग मीनं मस्त टोपल्यावर टोपले टाकून पूर्ण जागाच कव्हर करून टाकली. एवढं काम करून मग मला गरमी तर भयानक झाली. गदगद उकळल्यासारखंच लागून राहिलं होतं. मग मीनं टोपलं दिलं मस्त फेकून आणि आंघोळ बिंगोळ करून झालो एकदम ताजा तवाना. आणि आता काम करून भूक तर भल्लीच लागली होती. मग मम्मीने इकडे मस्त शेंगा भाजल्या होत्या. मग ते खायला भिडून गेलो आणि खाता खाता मला लक्षात आलं का उद्या तर मला नागपूरला जायचं आहे आणि माझे कपडे काही प्रेस करून आहे नाही. तर मीनं गपकन कपडे घेतले आपले प्रेस कराले आणि उद्या आता मी नागपूरले पुन्हा एका लग्नासाठी चाललो. ते कसं आता कोणी आवर्जून बोलवलं तर नाही म्हणताच नाही जाच लागते. मग का मस्त कपडे घेऊन प्रेस केले आणि मम्मीने इकडे मस्त अद्रकचा काळाचा मांडला होता ते पेत बसलो. तर चला मग कोणी अजून फॉलो नसेल केलं तर पहिले फॉलो करून घ्या. भेटू आता.